एक नंबरचा काय आहे तो एक्सलेटर आपण कसं आहे जसा रस्ता सुणार राहील तसं त्याला दाबत जाऊ तशी तुमची गाडी पिकअप करत जाईल. हा 2 नंबरचा ब्रेक. ब्रेक कसा आहे काय काम करतो गाडीमध्ये, गाडी थांबवायचं. हा तुम्हाला जर अचानक भयानक जर पुढं काही आलं एकदम तरच तो ब्रेक जोराने मारायचा आहे. जर काहीच नाहीये तर मग तो ब्रेक धीरे धीरे मारायचा आहे. त्याला जर तुम्ही काहीच नाही पुढं त्याला जर एकदम जोराने मारून दिला तर गाडी जागेवर थांबून जाईल. गाडी जर जागेवर थांबली मागच्याचं लक्ष नाही राहिलं तो मागून आपल्या गाडीत घुसून जाईल. म्हणून पोझिशन कशी रोडाची त्या हिशोबाने तुम्हाला तो ब्रेक लावायचा आहे. हा इकडे 3 नंबरचा क्लच. हा क्लच हा स्पेशल या पायासाठी आहे. हा एक्सलेटर आणि ब्रेक तुमचा राईट साईड पायाने ऑपरेट करायचा. आता उदाहरणार्थ बघा हा तुमचा एक्सलेटर आहे, हा तुमचा ब्रेक आहे, हा तुमचा क्लच आहे आणि तुमचा राईट साईडचा पाय आहे, हा लेफ्ट साईडचा पाय आहे आणि तुमची खाली टाच आहे. ही अशी टेकलेली पायल खाली. हा आणि ऑपरेट करताना आता तुम्हाला रस्ता मोकळा आहे, तुम्ही हा रेस दाबत चालताय, गाडी पिकअप करल, काही अडचण आली का हाच पाय उचलायचा, हा इकडे ब्रेकवर घ्यायचा. आलं लक्षात. परत हा उचलायचा, हा इकडे एक्सलेटर घ्यायचा आणि हा इकडे स्पेशल क्लचला. डावा स्पेशल क्लचला हा पाय तिकडे जायला नको ब्रेकवर आणि तो पाय इकडे क्लचवर यायला नको. सर्वात मेन गोष्ट म्हणजे आता तुम्ही गाडीत बसले, हा गाडीत बसले का तुम्हाला कलच सेट करायचा आहे सर्वात पहिले. आता उदाहरणार्थ तुमची मोटरसायकल आहे, हा मोटरसायकलवर जर आता बघा इथं तुमचं हँडल आहे मोटरसायकलचं, जिथं हँडल आहे इथं तुम्ही जर मोटरसायकलला एकदम इथं मागं बसून गेले तुमच्याकडून कलस एक्सेट्रा ऑपरेट होईल का? बरोबर नाही होणार. त्याच्यासाठी तुम्हाला बैठक व्यवस्थित करावं लागेल, तेव्हा तुमच्याकडून एक्सेट्रा बरोबर ऑपरेट होईल आणि कलस बी बरोबर ऑपरेट होईल. मग 4 व्हीलरला काय दिलं सेट करण्यासाठी आपल्याला हा जो कलस आहे हा समोर बघा, दाबून बघा, खालवर करून बघा, तुम्हाला कम्फर्टेबल वाटतोय का? पूर्ण वाटतोय का? सीट थोडं पुढं करायचं. हा मग सीटला इथं सिस्टीम आहे बघा, ही दांडी दिली खाली, हिला वरती करा आणि इथं पकडा सारखा पुढं वरती. हा दांडीला वरती ताणा, वरती ताणायची तिला कशी वरती वरती. हा अशी हे बघा अशी सारखा पुढं, सारखा पुढं वरती धरून दांडीला वरती धरा ना, वरती धरा सारखा पुढं. हे असं सारखं लागतं अजून सारखं सारखा दांडीवरती करून. हां असं सोडून द्या, बघा समोर खालवर करून बघा. टास्ट टेकलेलं पाहिला खाली टास्ट. हां अजून थोडं सीट पुढं करायचं आहे का? हां करा मग. बघा आता वाटतं व्यवस्थित, समोर बघू ना, खालवर करून बघा. एकदम मेन गोष्ट गाडीची ही जे गाडीत बसले सर्वात मेन गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे, कलस ऑपरेट करून बघायचा. तो जर तुमचा व्यवस्थित नाही राहिला आणि ऑपरेट करताना गुडघा बी इथं लागायला नाही पाहायला. हा गुडघा जर लागायला लागला तर थोडा मागं, जर अंतर पडायला लागलं तर तुमचा काय आहे सीट पुढं करायचं आणि पाय तुमचा फक्त एवढाच ऑपरेट होईल, पूर्ण पाय ऑपरेट नाही होणार. आता तुमच्याकडून 1 नंबर काय आहे तो बोल ना आपला. हा 1 नंबर आपला 2 नंबर ब्रेक आहे, 3 नंबर आपला क्लच आहे. ए म्हणजे एक्सलेटर, बी म्हणजे ब्रेक, सी म्हणजे क्लच. आलं लक्षात. ABC मेन गोष्ट म्हणजे आपण आता क्लच सेट करून घेतला. आता सीट बेल्ट लावा तिकडून ये, तिकडून ये. ओढा योग्य ठरवू का असेल बघा. सीट बेल्ट लावल्यानंतर आपले आरसे सेट करून घ्या. बरोबर आहे का? आरसा असा पाहिजे तुमची नजर गेली म्हणजे तुम्हाला मागचं पूर्ण दिसायला पाहिजे. हिच्यावर नजर गेली म्हणजे मागचं पूर्ण दिसायला पाहिजे. आता आपली गाडी ओके झाली. हा तुम्हाला सीट वगैरे बरोबर झाला, आरसे वगैरे सेट झाले. सर्वात मेन गोष्ट म्हणजे आता गिअर रिवर्स धरून आपल्या गाडीला 6 गिअर आहे. रिवर्स म्हणजे हा कोणता गिअर आला? रिवर्स मागं जाणारा. आता एकदम सोप्या पद्धतीचे गिअर हे बघा, 1 2 3 रेषा, 3 दुने किती होता? 6 म्हणजे रिवर्स धरून आपल्या गाडीला 6 गिअर. 6 गिअर. हा या 3 रेषा 1 2 3 3 मध्ये तुम्हाला 6 खेळ करायचे. 1 2 3 4 5 6. आलं लक्षात. आता या गाडीतल्या गाडीत 3 रेषा कशा आहे तुम्हाला सांगतो. आता आपले कमी म्हणजे गाडी तुमची गिअरमध्ये बरोबर. गिअरवर हात ठेवा, पूर्ण ठेवला असा धरा गिअर असा. कलस पुरा दाबा, थोडासा मागं करा गिअरला थोडासा. आता ही काय झाली गाडी तुमची? आता आपली न्यूट्रलमध्ये आली. न्यूट्रल झाली. न्यूट्रलमध्ये म्हणजे काय, हा प्ले जास्त आहे तुमचा आहे बघा, रॉड राईटला लेफ्टला फिरतोय ना, म्हणजे गाडी तुमची न्यूट्रल झाली. आता गाडीतल्या गाडीत या 3 रेषा कशा आहेत त्या सांगतो तुम्हाला. 1 2 या 3 रेषाला गाडी मागं चालली. हे बघा, पहिली रेष इथं आहे, दुसरी रेष इथं आहे, तिसरी रेष तिथं आहे. गाडीतल्या गाडीत उभ्या रेषा या गिअरच्या. हात ठेवा गिअरवर,
ठेवला. हे बघा आता तुम्ही इकडे सरकताय ना, क्लच दाबून ना? आता सरकत नाही ना रॉड, नाही म्हणजे तुमची पहिली रेस आली, संपली ते एंड हा एंड संपला, आता इथून- पहिली रेस. हा. कलस पुरा दाबला, थोडा या टायराकडे पुश करायला, हा लागला तुमचा पहिला गिअर. पहिला गिअरला स्पीड मीटर दिलं इथं, 10-15 स्पीड गाडी चालेल. थोडी पुढे गेली का इथून तर त्या टपरीपर्यंत लगेच तुम्हाला लावायचा आहे दुसरा गिअर 20च्या स्पीडला. कसा लावशाल मग दुसरा गिअर? बरोबर. हा फिलहाल दुसऱ्या आणि चौथा गिअर सारखाच आहे. गाई गडबडमध्ये जर तुमच्याकडून जर हा पहिला गिअर चालू आहे, गाई गडबडमधून जर हा गिअर जर इकडे असा येऊन गेला तर हा कोणता लागला? चौथा. स्पीड जर कमी राहिला तर खडखड करून गाडी लगेच बंद करून जाईल. थांबून जाईल. हा म्हणजे तुमचा जो स्पीड आहे त्या स्पीडनुसारच गिअर पायर गाडीला. हा आता कितवा गिअर लावला तो? चौथा. परत दुसरा गिअर लावा, हा नाही लागला. न्यूट्रल मध्ये लागल गिअर कधी, हा इथं आले ना, आता इकडे दाबशाल ना, हा लागला तुमचा दुसरा गिअर. हा परत न्यूट्रल करा गाडी. परत आता तिसरा लावायचा आहे. कसा लावशाल तिसरा? समोर, हा तिसरा. चौथा सरळ सरळ माग. पाचवा बरोबर बरोबर. रिव्हर्स गिअर नाही, रिव्हर्स एकदा असा आहे, इकडे दाबायचा आहे आणि हा रिव्हर्स. अच्छा, ह्याचे फरक आहे गिअरमध्ये. या मॅपकडे लक्ष द्या, त्या हिशोबाने गिअर लावायचा. आता तुम्हाला जर इथून पहिला गिअर लावायचा आहे डायरेक्ट नाही जाणार, प्रत्येक गिअरला गाडी न्यूट्रल होईल. न्यूट्रल होईल. आता काय होईल तुमचा, तुम्हाला जर पहिला गिअर लावायचा आहे ना तर पहिले काय होईल? न्यूट्रल होईल. घ्या न्यूट्रल. परत इकडे सरकचाल पूर्ण लावा, हा लागला पहिला गिअर. दुसरा लावायचा राहिला, परत गाडी इथं न्यूट्रल होईल. घ्या इथं, परत माझ्याकडे दाबा, वळा मागं, हा दुसरा. परत तिसरा लावायचा राहिला, गणपती बाप्पाकडे करा पुश. जास्त नाही, जास्त करशाल तर पाचवा लागल तो. हा इथं नुसता आहे, पुढं सरकवायचा, हळूच करायचा. हा लगेच चौथा सरळ सरळ मागं. बरोबर. आता गाडी परत न्यूट्रल करा. बरोबर. आता हा इथं हँड ब्रेक दिला आहे, हा वरती केला म्हणजे आपली गाडी लॉक आहे, अजून ती चाकं लॉक आहे. गाडी मागं जाते. गाडी न्यूट्रल केली ना आपण, तो उतारू होती तर गाडी मागं जात होती. हा आता जर हँड ब्रेक लावताना कसा लावायचा तुम्हाला सांगतो मी. हे बघा, हा आता लॉक आहे, याला वरती ताणायचा, खाली करायचा, हा खाली केला, हे बघा गाडी थोडीशी सरकली. हा लॉक करताना कसा करशाल? डायरेक्ट ओढायचा, असा कटरक आवाज यायला पाहिजे. लॉक करायचं, त्याला कधी लॉक करायचं? केव्हा पण करा ना तुम्ही. गाडी थांबली, गाडी थांबली लॉक करून चालले जा, गाडी सोडून चालले जा, काही वांधा नाही. गाडी मागे जाणार. नमस्कार. ट्रेनिंग तुम्हाला हँडब्रेक समजला का? काढताना कसा काढशाल त्याला? वरती ताणा, गिट्टीमध्ये दाबायची, वरती ताणून गिट्टीमध्ये दाबा. हा वरती ताणा त्याला पहिले. हा आता खाली करा, हॅड निघाला. लावताना कसा लावशाल? गिट्टी दाबून नाही लागणार, डायरेक्ट लागल. डायरेक्ट कटर ओढायचा. हा 1 मिनिट. हा डायरेक्ट ओढा. हा डायरेक्ट ओढा. हा लावताना असा लागल. काढताना कसा काढशाल? वरती ताणून खाली, वरती ताणा खाली. आता इथं आपल्याला चावी दिली, बरोबर. ही चावी आता तुमच्याकडे फिरवा, पूर्ण बाहेर काढा. हा तुमच्याकडे फिरवा, बाहेर काढा. आता ही चावी तुम्हाला सिस्टीम सांगतो, एक मेन सिस्टीम आहे ही बी. तुम्हाला उदाहरणार्थ भविष्यात जर कोणी चावी दिली, सर ही चावी घ्या आणि गाडी काढा. एका जर स्टेअरिंग लॉक झालेलं राहिली गाडीची, तर अवकळ्या होता चावी लावायला. आता कोणत्या बी एक साईडला स्टेअरिंग फिरवून घ्या, कोणत्या बी एक साईडला फिरवा. अजून ही काय झाली? स्टेअरिंग लॉक झाली. आता चावी लावा, तुमच्याकडून चावी लागते का? आरामात लावा, ताकद नका लावा. फक्त टाकामध्ये फिरवून बघा, नाही फिरते. हा तुम्ही काय करशाल? अवकाळ्या करशाल. तुम्हाला जरी सिस्टीम नाही माहीत राहिली, अवकाळ्या करशाल, चावीमध्ये आटकून जाईल, बोनस हातात होऊन जाईल. त्याच्यासाठी सिस्टीम काय? स्टेअरिंग कुठं फिरते? आता इकडं फिरते ना, इकडं अशी धरून ठेवा, दरावरती वरती. हा लावा चावी, आता एकदा फिरवा. आलं लक्षात? ही सिस्टीमनी चावी काढायची. आपल्याला आता ABS मॉडेल आहे, 6 मॉडेल आहे. गाडी डायरेक्ट आपण चावी टाकतो ना, डायरेक्ट इंजन चालू नाही करायचं, थोडंसं थांबायचं 2-3 सेकंद, मग इंजन चालू करायचं. उदाहरणार्थ त्याला ऑप्शन काय दिलंय? चावी तुमच्याकडे बंद करा परत एकदा. हा हे बघा इथं ABS लावला. आता एकदा चालू करा. पिवळा कलर आलं का ABS ना? हा हे बंद झालं तेव्हा इंजन चालू करायचं, नाही तर चालू करायचं नाही. आपण कसं जेवण करतो, घास डायरेक्ट गिळत नाही, डायरेक्ट तो चावतो मग गिळतो. तसं हिला पेट्रोल दिलंय, मोटर येते, ती सप्लाय देते इंजनला 2-3 सेकंद, मग इंजन चालू करायचं. आता आपलं पेट्रोल इंजन पर्यंत आलंय, बरोबर. समोर बघा क्लचचा दाबा, पूर्ण दाबा क्लच, पूर्ण दाबा. आता त्याच्यात B6 मॉडेल आहे, त्या क्लच दाबूनच स्टार्ट होता, म्हणून आपण सवय लावायची, क्लच दाबूनच गाडी स्टार्ट करायची. पूर्ण ऑलरेडी क्लच दाबून ठेवला. हां चावी आहे, चावी पुढं फिरवून चावी सोडून द्या. नीट चालू करा, नीट चालू करा. अजून मी नाही झाली, आता चालू झाली.
गाडी चालू झाली म्हणजे इथले सर्व लाईट बंद होऊन जातात, एक बी लाईट चालू राहत नाही. स्टार्टिंगला आपल्याला एक्सिलेटरने जायचं आहे, फक्त क्लच सोडायचा आहे. आणि तिथं जर लाईट चालू राहिला, हे बघा आकाशाचा लाईट आता रेड लाईट. हा कशाचा आहे, हँड ब्रेकचा आहे. हे बघा मी हँड ब्रेक लावला होता इथं, हा खाली केला बंद झाला बघा लाईट, हा वरती केला लॉक झाला, आलं लक्षात, हा खाली गेला बंद झाला. हा आता मेन तुम्हाला गाडी काढायची आता. हा आरसी बीरसी आपण सेट केली, पहिला गिअर लावा. कुठे रेस नाही द्यायचा, रेसचा पाय उचलून घ्या. हा पहिला गिअर कुठं सांगितलंय, हा बस बरोबर. आता मेन गोष्ट काय, तुम्ही दूरदर्शन बघितलंय सकाळी, पुलं फुलता बघा धीरे धीरे, कसे फुलता समोर बघा, कलर जो दाबलाय तो धीरे धीरे सोडा, रेस नका द्या, फक्त क्लच सोडा, सरळ गाडी जाऊ द्या, सोडा क्लच धीरे धीरे, मस्त एक नंबर. अजून नका द्या रेस, जाऊ द्या थोडीशी तिकडं सारखा थोडी क्लच. आता पहिले पूर्ण सोडून द्या, पूर्ण क्लच सोडा असा. आता जो तिकडचा एक नंबरचा एक्सिलेटर आहे त्याला फक्त नॉर्मल दाबा एवढा, बस करते गाडी पिकअप. आता एक सारखा त्याला 20 पर्यंत धरा, 20चा स्पीड असतो, धरा त्याला. बप बप कशी नाही दाबायचा त्याला, असा पाय उचलून घालवायचा असा असा. आता धीरे 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 जाऊ द्या 20 पर्यंत. आपला हा ट्रॅक पकडून झाला, शिकाऊ ट्रॅक आहे तो, फास्ट ट्रॅक आहे, झटके नका द्या खाली, एक सारखा धरा 20 पर्यंत, धरा अजून असा, धरा अजून, जाऊ द्या 20च्या वरती जाऊ द्या, लाल काटा. आता ही गाडी साऊंड करते. आता रेसवरचा पाय उचला, त्याला फुल लावा, लावा दुसरा मागं, मोडा माग नीट लावा, गाडी न्यूट्रल झाली, चौथा लागला तो, गिअर लावताना थोडा व्यवस्थित लावा असा, सोडा क्लच खाली, दे स्पीड, धीरे धीरे स्पीड. मागून आहे ना खालून शिटा खालून पेन काढला, बस करून द्या.